369. हो डॉक्टर, मला फक्त हे 3च आकडे दिसतात. कॅलेंडरकडे बघितल्यावर, घड्याळाकडे बघितल्यावर फक्त हे 3च आकडे, 3, 6 आणि 9. इंटरेस्टिंग. मिसेस शास्त्री, मिस्टर शास्त्री म्हणतात तेही खरं असू शकेल. या आकड्यांचा संकेत नॉट नेसेसरीली अशुभच असेल. नाही डॉक्टर, हे अशुभच आहे. कारण मला या आकड्यांबरोबर जे काही दिसतं ते काय दिसतं? निखिलचा मृत्यू, ते देऊळ, ती मूर्ती, ती धिंड, या सगळ्या अशुभ गोष्टी आजूबाजूला तरळतात आणि त्यात ते आकडे. हे सगळं नक्कीच शुभ नाहीये डॉक्टर. या सगळ्या गोष्टींचं नक्कीच काहीतरी सूत्र असायला हवं, पण ते सापडत नाहीये. आदिनाथांच्या त्या कोऱ्या वहीसारखं समोर सगळं असतं, पण जुळत काहीच नाही डॉक्टर. कुठली कोरी वही मिसेस शास्त्री? अहो ती नाही, ते महत्वाचं नाहीये डॉक्टर. मला या आकड्यांच्या तावडीतून सुटायचंय डॉक्टर. रिलॅक्स मिसेस शास्त्री, रिलॅक्स. यावर उपाय आहे. हे सगळे आकडे तुम्हाला का दिसतात, त्यांचा नेमका सिग्निफिकन्स काय आहे, ते आपल्याला शोधायला हवं. आपण एक काम करूया, आपण एक छोटीशी टेस्ट करूया. तुमच्या आयुष्यातले महत्वाचे आकडे कोणते आहेत ते पाहूया. महत्वाचे आकडे म्हणजे? आय विल एक्सप्लेन मिस्टर शास्त्री. कसं असतं, जन्मतारखेच्या बेरीज वजाबाक्या बघून लोक भाग्यांक बघतात. ते एक वेगळं सायन्स आहे, ते मला कळत नाही. पण माझं वैयक्तिक असं ऑब्झर्वेशन आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आकड्यांचा एक पॅटर्न असतो. एखादा आकडा आपल्या प्रत्येक गोष्टीत पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो. जन्मतारखेत टेलिफोन नंबर, पत्ता, प्लेन किंवा ट्रेनने प्रवास करत असताना आपला सीट नंबर, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये. जर नीट पाहिलं तर असं आपल्या लक्षात येतं की तो आकडा त्या माणसाच्या आयुष्यात इतके वेळा रिपीट झालेला असतो की आपण अमुक अमुक माणूस हा 8 नंबरचा, हा 5 नंबरचा, ही 3 नंबरची असं म्हणू शकतो. मी स्वतः 7 नंबरचा आहे असं मानतो. लकी नंबर 7. 90 आउट ऑफ 100 टाइम्स जिथे जिथे माझा आकड्यांशी संबंध येतो तिथे 7 नंबर असतोच. लेट अस सी, तुम्ही किती नंबरचे आहात? कदाचित त्यावरून हे 369चं कोडं सुटू शकेल मिसेस शास्त्री. टेल मी मिसेस शास्त्री, तुमची बर्थ डेट काय? 2 फेब्रुवारी 1980. तुमचा सेल नंबर? 9821045839. तुमचा पत्ता? आता जमलंच पाहिजे सुलेखा. खूप लांबचा प्रवास करायचा आहे आपल्याला. या छोट्याशा गोष्टींमध्ये वेळ खर्ची पाडायचा नाहीये, कळलं? माझ्या मेंदूचा दरवाजा मी तुझ्यासाठी उघडा ठेवलाय. तुला आता फक्त माझा ताबा घ्यायचा आहे, जे तुला सहज शक्य आहे. पण त्याच वेळेला मला तुझ्या मेंदूत प्रवेश करू द्यायचा नाहीये.
माझ्या तोंडावर तुझ्या मेंदूचा दरवाजा बंद झाला पाहिजे. कळतंय? तुझ्यातली ताकद आहे इंदूमध्ये. 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 कळली इंदूमतीची ताकद. No, Mr. Shastri. Somehow this is not helping. म्हणजे तुम्ही म्हणताय तसा माझ्या आयुष्यात कुठलाच आकडा रिपीट होत नाहीये? होतोय, डेफिनेटली होतोय. पण तो आकडा आहे 1, 3, 6 किंवा 9 नाही. रादर या आकड्यांचा स्वतंत्रपणे किंवा 369 म्हणून एकत्र तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याच गोष्टींवर प्रभाव दिसत नाहीये. मी तुम्हाला सांगते ना डॉक्टर, हे आकडे म्हणजे भविष्यातल्या अशुभाचा संकेत आहेत. आज सुद्धा मी बस स्टॉपवर उभी होते तेव्हा जी बस आली त्या बसचा नंबर सुद्धा मला 3, 6 आणि 9 असाच दिसला. कितीतरी वेळ मी बस स्टॉपवर सुन्नपणे उभी होते. मग रिक्षाने इथपर्यंत आले. आता माझी मलाच भीती वाटायला लागली आहे डॉक्टर. हे आकडे मला बधीर करून टाकतील. हे नक्कीच शुभ नाहीये डॉक्टर, हे शुभ नाहीये. Yes, Mr. Shastri. This is serious.
This really seems to be serious, Mrs. शास्त्री. फक्त मला एवढंच वाटतं की आपण ज्या गोष्टीकडे फोकस करत होतो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष व्हायला नको. आय होप यू रिमेंबर, आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो चेहरा. गोदाच्या बहिणीचा बयोचा चेहरा, मिसेस शास्त्री. हो डॉक्टर, मला माहिती आहे. आता तुम्हीच सांगा, मी काय करू? मी नाही, आपण. We will crack this 369. Don't worry, Mrs. Shastri. I think we will stop here for today. You go home, take rest. आणि हो, रिक्षाने जा. Don't wait for the bus. बरं. Take care, Mrs. Shastri. घे. कॉफी घे. नाही, नकोय मला. घे, ब्लड प्रेशर नॉर्मल होईल तुझं. सगळी ताकद जरी मेंदूत असली ना तरी शरीराचे काही धर्म असतात. शेवटी यंत्र आहे ते. घे. थँक्स. आज पण मी तो दरवाजा नाही बंद करू शकले. जवळजवळ केला होतास तू. तरी सुद्धा शेवटी जिंकलात तुम्हीच. ते होणारच. पण आज तू मला झुंजवलंस. मला प्रयत्न करायला भाग पाडलंस, हे जास्त महत्वाचं आहे. बरीच प्रगती आहे तुझ्यात. तुम्ही कॉम्प्लिमेंट देताय मला. हो, पण लगेच हुरळून जाऊ नकोस. यात तुझ्या प्रयत्नांचा वाटा कमी आणि मिळालेल्या जन्मजात शक्तींचा वाटा जास्त आहे. तुझ्यातली ताकद काय आहे हे तुला माहिती आहे सुलेखा? माझे डोळे. मूर्ख आहेस. हे वाक्य बोलल्याशिवाय तुमचा दिवस पूर्ण होत नाही. मग असं काहीतरी बोलू नकोस ना. मी तुला मागेच सांगितलंय की डोळे वगैरे महत्वाचे नसतात. जे काही असतं ना ते इथे असतं. आणि इथे जर का ताकद असली ना तर ती डोळ्यात दिसते. नाहीतर डोळ्यांना काहीही महत्व नाही. आणि तुझ्यातली ताकद आहे इंदुमती. मलाही खूप कुतूहल आहे. कोण आहे ही इंदुमती? कशी असेल ही बाई? तिच्या पोटातली सुडाची आग इतकी भीषण आहे की ती आजही तुझ्या रूपाने धगधगतीये. आणि तीच तुझी ताकद आहे सुलेखा. इंदुमतीला वजा केलं ना तर सुलेखा राऊत नावाच्या व्यक्तीला काहीही अस्तित्व नाही. जेव्हा तू लोकांचा जीव घेतलास तेव्हा तुझ्यातली इंदुमती जागी झाली होती. एखाद्या भुजंगाने फणा काढावा तशी. मला खरं खरं सांग, आजपर्यंत तू जे जे काही केलंस, आईच्या बाबतीत, निखिलच्या बाबतीत, क्षिप्राच्या बाबतीत, त्याचा तुला कधीच पश्चात्ताप नाही झाला. भीती नाही वाटली?
कधी 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 वाटून गेलंयस, काही क्षणांपुरतीच पण असं वाटून गेलंय. कारण त्यावेळेला तू फक्त सुलेखा होतीस. सुलेखा राऊत, एक नगण्य अस्तित्व. या इंदुमतीची आग तुला सतत धगधगती ठेवावी लागेल. मग कुठलीच विद्या असाध्य नाही. अशीच कुठली तरी विद्या इंदुमतीनेही साध्य केली होती. तिची धिंड काढणाऱ्या शास्त्रांचं खूळ तिने जवळजवळ संपवलं होतं. ही इंदुमती जागृत ठेवण्यातच तुझं यश आहे सुलेखा. तू मला जेव्हा पहिल्यांदा भेटायला आली होतीस तेव्हाच मी तुला म्हटलं होतं, तुझ्या मागे मला एक काळी दाट सावली दिसते. त्यानेच मी प्रभावित झाले होते आणि म्हणून मी तुझा स्वीकार केला. आता ती सावलीच तुझं रूप व्हायला हवी. इंदुमतीचा चेहरा तुझ्या चेहऱ्यात मिसळून जायला हवा, तरच तू जिंकशील सुलेखा. एवढेच पैसे दिले आईनी. प्रिया, शुभ्रा, बरं झालं तू आलीस. मी शॉपिंगला चालले. अखेरीस मी आईला कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झालेली आहे की आजोबांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यासाठी मला नव्या कपड्यांची किती तीव्र आवश्यकता आहे. तुला हवंय का काय? आय एम गोईंग. टेल मी फास्ट. प्रिया, प्रिया मला एक सांगशील? हां, निखिलचा अपघात ज्या गाडीने झाला त्या गाडीचा नंबर तुला माहितीये? शुभ्रा, सांग ना, तुला माहितीये का? नाही, पण आज तू हे सगळं अचानक का विचारतेस? अगं मला सारखं तेच स्वप्न पडतंय. निखिलचा अपघात, ती गाडी, त्या गाडीचा नंबर. प्रिया, आपण त्या गाडीचा नंबर कुठून मिळवू शकतो? शुभ्रा, पण हे सगळं कशासाठी? माझ्या मनातलं वादळ शांत करण्यासाठी म्हण हवं तर. पण प्लीज प्रिया सांग ना, आपल्याला तो नंबर कुठून तरी मिळू शकेल का? कुठून तरी म्हणजे पोलीस स्टेशनमध्येच विचारावं लागेल. आणि ते आपल्याला दाद देतील का नाही काय माहिती. विक्रांत असतात. नाही, राहू दे. तसंही ते इतकं महत्त्वाचं नाही आहे. शुभ्रा, मी प्रयत्न करते. काय माहिती आहे का, तेव्हा जे इन्स्पेक्टर इन्चार्ज होते ना, इन्स्पेक्टर जाधव, ते बाळकाकाला भेटायला आले होते तेव्हा मी तिथे होते. कदाचित ते मला ओळखतील. मी प्रयत्न करून बघते. हां, मी येऊ तुझ्याबरोबर? नको, आय विल मॅनेज. आणि काळजी करू नकोस. मला कळलं रे, कळलं की तुला सांगते. हां, आले.